शुभारंभ सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी वडगाव जिल्हा परिषद गटाचा पुरुषांचा निवडणूक प्रचार आपल्या सगळ्यांना माहीत आहे, आज सकाळीच एक दुःखद घटना महाराष्ट्राच्या राजकारणात घडली। आपल्या राज्याचं लाडकं नेतृत्व, धडाडीचं कर्तृत्वान नेतृत्व माननीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं। आपल्याला अजितदादाच्या कामाविषयी सगळ्यांना माहिती आहे, ती काही सांगायची गरज नाही। सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी झटणारं नेतृत्व म्हणजे अजितदादा होतं। माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेत राहून शेवटच्या घटकाला, शेवटच्या कार्यकर्त्याला कसा न्याय मिळेल याचा प्रयत्न अजितदादा शेवटपर्यंत करत होते। आजही ज्यावेळेस ते बारामतीत आले त्यावेळेस निवडणुकीच्या कामासाठी, कार्यकर्त्याच्या प्रचारासाठी दादा येत होते आणि ज्या बारामती त्यांची जन्मभूमी, कर्मभूमी, तिथंच त्यांचं दुर्दैवी अंत व्हावा हाही एक दुःखद योगायोगच म्हणावं लागेल। मी आज वडगाव जिल्हा परिषद गटाच्या वतीने, आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने व समस्त वडगाव जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ यांच्या वतीने आपण सर्वजण दादांना श्रद्धांजली वाहूया। आजचा हा प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम आपण आज स्थगित करतोय। बाकीच्या जी पार्टीच्या सूचना येतील दुपारून, त्यानंतर आपण प्रचाराची दिशा आपण सर्वजण मिळून ठरवू। आपण आता दादांना 2 मिनिटं श्रद्धांजली वाहू। आज वडगाव सिद्धेश्वर येथील जिल्हा परिषद गटातील तसेच पंचायत समिती गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सिद्धेश्वर वडगाव या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेऊन या ठिकाणी प्रचाराचा नारळाचा शुभारंभ करून मोठ्या प्रमाणात रॅलीचे आयोजन केले होते। परंतु आज सकाळी एक दुर्दैवी घटना झाली। आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांचा दुर्दैवी विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। ही खरंच अत्यंत दुःखदायक आणि वेदनादायी गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रासाठी, संपूर्ण देशासाठी आहे। आज अजितदादाचं आपण कार्य बघितलं असेल, सकाळी 7 वाजता दादांचा विमान अपघात झाला। याचा अर्थ दादा सकाळी किती वाजता उठून कामाला लागत असतील याचा आपण विचार करणं गरजेचं आहे। दादा सकाळी 6 वाजल्यापासून लोकांच्या सेवेमध्ये उपस्थित राहत होते आणि महायुतीतले एक प्रमुख घटक म्हणून दादाची आज महत्त्वाची भूमिका होती। महाराष्ट्रासाठी ते नेतृत्व अतिशय महत्त्वाचं होतं। आज संपूर्ण महाराष्ट्रावर आणि देशावर खरं तर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्या दृष्टिकोनातून आज होणारी प्रचार रॅलीसुद्धा त्या कारणाने आपण स्थगित करून आज श्रद्धांजली वाहिली। शिवसेना आणि युवासेनेचा मी जिल्हा प्रमुख या नात्याने आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने मी अजितदादांना भावपूर्ण